28 ऑगस्ट चंद्रग्रहण 2026. वेळ, सूतक नियम आणि रक्षाबंधन मुहूर्त संपूर्ण माहिती. ऑगस्ट महिन्यात 28 तारीख ही अतिविशेष आहे, कारण या दिवशी रक्षाबंधन आणि याच दिवशी चंद्रग्रहण सुद्धा या वर्षी आलेला आहे. 15 दिवस आधी म्हणजे 12 ऑगस्टला एक सूर्यग्रहण होऊन जातं. त्यानंतर हे 28 ऑगस्टचं मोठं चंद्रग्रहण नेमकं रक्षाबंधनाच्या दिवशी आलेलं आहे. तर या ग्रहणाविषयी आणि रक्षाबंधन याविषयी खूप सारे संभ्रम हे प्रत्येकाच्या मनात आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी रक्षाबंधन साजरं करायचं आहे का, ग्रहण जे आहे त्याचा प्रभाव भारतात आणि आपल्यावर काय होतो, किंवा हे ग्रहण भारतात दिसणार आहे का, आपल्याला इथे भारतामध्ये याला धार्मिक मान्यता आहे का, हे ग्रहण नक्की कुठून दिसणार आहे आणि कशा पद्धतीने हे रक्षाबंधन आणि हे ग्रहण या सगळ्या गोष्टी म्हणजे ग्रहणात रक्षाबंधन साजरा आपण करू शकतो का, आणि हे ग्रहण गर्भवतींनी कसं पाळायचं, गर्भवती रक्षाबंधन साजरा करू शकतात का, ही सगळी माहिती देणारा हा परिपूर्ण व्हिडिओ आहे, खास तुमच्यासाठी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आता सुरुवातीला आपण समजून घेऊया चंद्रग्रहण म्हणजे काय. ज्या वेळेला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात, म्हणजे पृथ्वी यावेळी मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि यामुळेच चंद्र अंशतः किंवा पूर्णतः झाकला आहे असं दिसतं, तर या स्थितीला चंद्रग्रहण असं म्हणतात. खगोलप्रेमींसाठी हे वर्ष अतिशय महत्त्वाचं होतं. 3 मार्चला पहिलं चंद्रग्रहण झालं आणि या वर्षीचं आता हे दुसरं चंद्रग्रहण आहे, जे की 28 ऑगस्टला होणार आहे. या दिवशी जे चंद्रग्रहण होणार आहे याच्यामध्ये चंद्र जो आहे हा 93 ते 96% पृथ्वीच्या गडद छायेखाली येणार आहे. त्यामुळे हे चंद्रग्रहण अतिविशेष आहे. हे ग्रहण कुठून दिसेल, या चंद्रग्रहणाच्या भारतीय वेळा काय आहेत, भारतात हे दिसणार आहे का आणि आपल्याला हे पाळायचं आहे का, तर ही सगळी माहिती आता आपण पाहू. सुरुवातीला या ग्रहणाच्या वेळा आपण बघू. भारतीय प्रमाण वेळेनुसार म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम नुसार हे ग्रहण त्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्ट 2026ला शुक्रवारी रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी 6:53 सुरू होणार आहे. या ग्रहणाचा जो मध्य आहे म्हणजे सर्वोच्च बिंदू त्याच दिवशी सकाळी 9:43 आहे आणि हे ग्रहण दुपारी 12:32 समाप्त होणार आहे. ग्रहणाची समाप्ती त्याच दिवशी दुपारी 12:32 आहे. हे ग्रहण जेव्हा सुरू होतं तेव्हा उपछाया स्वरूपात हे ग्रहण सुरू होतं आणि उपछाया संपते तो हा सगळा कालावधी आहे. या ग्रहणाच्या उपछाया सुरू होण्यापासून ते प्रत्यक्ष ग्रहण, खंडग्रास ग्रहण, आंशिक ग्रहण सुरू होण्याच्या वेळा सुद्धा मी तुम्हाला येथे स्क्रीनवर देत आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. या परफेक्ट वेळा उपछाया आणि ग्रहण समाप्तीच्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही नोट डाऊन करू शकता. ग्रहणाचा एकूण कालावधी हा 5 तास 38 मिनिटं इतका आहे. आता त्याच्यामध्ये खंडग्रास कालावधी, प्रत्यक्ष सूर्यग्रहणाचा जो खंडग्रास कालावधी आहे हा 3 तास 18 मिनिटांचा आहे आणि उपछाया मिळून हा जो काही कालावधी आहे तो 5 तास 38 मिनिटांचा. आता याच्यामध्ये उपछायाचा कालावधी, उपछाया सुरू होणार आणि उपछाया समाप्ती हा कालावधी 2 तास 20 मिनिटं इतका आहे. खंडग्रास चंद्रग्रहणादरम्यान चंद्राचा जो रंग आहे हा काहीसा काळपट आणि काहीसा तांबूस दिसतो. तर हे काय होतं, ज्या वेळेला सूर्याची किरणं ही पृथ्वीच्या वातावरणातून परावर्तित होऊन मग चंद्रावर पृथ्वीची सावली पडते, ज्याला रेले स्कॅटरिंग इफेक्ट असं म्हणतात. या इफेक्टमुळे चंद्राचा रंग हा खंडग्रास कालावधीमध्ये तांबूस दिसण्याची देखील शक्यता आहे. आता हे ग्रहण कुठून कुठून दिसणार आहे. हे ग्रहण चालू असताना रक्षाबंधन देखील आहे. तर रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त हा पंचांगानुसार काय आहे आणि रक्षाबंधन आपण साजरं करू शकतो का, ही सगळी माहिती पुढे आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपण बघूया हे ग्रहण कुठून कुठून दिसणार आहे ते. हे ग्रहण युरोप, पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर, अंटार्क्टिका येथे दिसणार आहे. ज्या निवडक शहरांमध्ये हे ग्रहण पाहता येणार आहे आणि जिथे हे दिसणार आहे त्या शहरांची नावं मी तुम्हाला सांगते. हे ग्रहण बुडापेस्ट, हंगेरी, व्हिएतनाम, ऑस्ट्रिया,
लागोस, नायजेरिया, सॅटियागो, चिली, ॲम्स्टरडॅम, नेदरलँड, पॅरिस, फ्रान्स, लिमा, पेरू, इटली, रोम, मेक्सिको सिटी, मॅट्रियन, क्वेबेक, कॅनडा, पोर्तुगाल, हवाना, क्युबा, मोरोक्को, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका, डब्लिन, आयर्लंड, न्यूयॉर्क, अमेरिका, अल्जेरिया, स्पेन, वॉशिंग्टन, ब्राझील, लंडन, इंग्लंड, बर्लिन, जर्मनी या सर्व शहरांमधून हे ग्रहण दिसणार आहे. आकाश निरभ्र असल्यास ज्या ठिकाणी अंधार आहे, जो पृथ्वीचा भाग जिथे रात्र आहे, त्या सर्व ठिकाणी हे चंद्रग्रहण अंशतः किंवा पूर्णतः बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी थोडा वेळ तर काही ठिकाणी बराच वेळ हे चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. परंतु भारतीय खगोलप्रेमींसाठी एक बॅड न्यूज म्हणा किंवा आपल्या भारतीयांसाठी जे चंद्रग्रहण पाळतात त्यांच्यासाठी गुड न्यूज म्हणा. आपल्याला येथे भारतात त्या दिवशी चंद्र हा क्षितिजाच्या खाली असल्यामुळे, आपल्याला येथे दिवस असल्यामुळे भारतामध्ये तरी हे ग्रहण आपल्याला पाहता येणार नाही, कारण आपल्याकडे हे चंद्रग्रहण दिसणार नाही. या चंद्रग्रहणाच्या दिवशीमध्ये 28 ऑगस्टला नेमकंच रक्षाबंधन हे आलेलं आहे. मग आता अशा वेळी बहिणीने भावाला राखी बांधावी का? ग्रहणाचे नियम हे गर्भवतीने व सगळ्यांनी पाळावेत का? सूतक वेळ, सूतक नियम याचे काय आहेत? असे खूप सारे संभ्रम आपल्या सर्वांच्या मनात आहे. तर हे सगळे आता आपण संभ्रम दूर करूया. रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त हा पंचांगानुसार मी तुम्हाला सांगणार आहे. पंचांगानुसार त्या दिवशी राखी बांधण्याचा जो मुहूर्त आहे हा 3 तास 37 मिनिटांचा. सकाळी 6:10 हा राखी बांधण्याचा मुहूर्त सुरू होतो. तो त्याच दिवशी सकाळी 9:47 शुभ मुहूर्त पंचांगानुसार राखी बांधण्याचा आहे. यंदाचं हे दुसरं चंद्रग्रहण आहे आणि त्याच्या वेळा आपण पाहिल्या आहे. सकाळी 6:53 ते दुपारी 12:32 एकूण 5 तास 38 मिनिटांचं हे ग्रहण आहे. धर्मशास्त्राप्रमाणे आणि त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील जे ग्रहण त्या विशेषतः दिसत नाही तर त्याचा दृश्य प्रभावही त्या पर्टिक्युलर भागावर नसतो आणि म्हणूनच या ग्रहणाला आपल्याकडे कुठलीही धार्मिक मान्यता नाही. परंतु आपल्या कुटुंबात परंपरागत खूप जास्त चालीरीती असतील आणि हे ग्रहण पाळावे अशी खूप दाट धारणा आपल्या कुटुंबात असेल, अशांनी रक्षाबंधन ग्रहण समाप्तीनंतर किंवा ग्रहण सुरू होण्याच्या आधी केलं तरी देखील चालणार आहे. गर्भवती महिलांनी ग्रहण पाळायचं आहे का? ग्रहण पाळणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु कुठल्याही गोष्टीमुळे आपल्या गर्भाला, आपल्या स्वतःला त्रास होता कामा नये. काही गोष्टी जसं की खाणं पिणं वर्ज्य करणं, न खाणं, औषधं न खाणं, या कुठल्याही गोष्टी तुम्ही करायच्या नाही. तुमच्या घरात जर ग्रहणाचं कठोर पालन होत असेल तर अशा वेळी तुम्ही जप, जाप, अनुष्ठान, पाठपठण, स्तोत्र अशा पद्धतीच्या गोष्टी ग्रहण काळात म्हणू शकता. परंतु कुठल्याही गोष्टी ज्याने पाणी न पिणं, ज्यामुळे तुमचं डिहायड्रेशन होईल, बाळाला त्रास होईल, अशा गोष्टी पाळण्याची ग्रहण काळात गरज नाही. ग्रहणामुळे तुमच्या बाळावर डायरेक्ट कुठलाही इम्पॅक्ट होत नाही. तसंही हे ग्रहण आपल्याला दिसतच नाही, त्यामुळे तुमच्यावर आणि तुमच्या बाळावर कोणताही इम्पॅक्ट त्याचा होणार नाही. बाळात कुठलेही जन्मजात दोष येणार नाहीत. त्याचबरोबर या दिवशी आपल्याकडे ग्रहण दिसत नसल्यामुळे आपण रक्षाबंधन छान सेलिब्रेट करू शकतो. कुटुंबात कठोर पालन होत असेल तर तुम्ही फक्त ग्रहण काळात रक्षाबंधन साजरं न करता त्याच्यानंतर करा. परंतु पंचांगानुसार शुभ मुहूर्ताची वेळ सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे. ग्रहणाचा इम्पॅक्ट आपल्यामुळे नसल्याने शुभ मुहूर्त हा ग्रहण काळात आलेला आहे. ग्रहण मानत नसाल किंवा ग्रहणाचे नियम आपल्याकडे नाही असं तुम्हाला पटलं असेल तर तुम्ही ग्रहण काळात सुद्धा शुभ मुहूर्तावर रक्षाबंधन साजरं करू शकता. याविषयी अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.